नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सामर्थ्याला दिशा देणारा स्वामी बोध. श्री स्वामी समर्थ. या जगात प्रत्येक माणसाला काही ना काही सामर्थ्य लाभलेले असते. कोणाला बुद्धीचे, कोणाला धनाचे, कोणाला शारीरिक शक्तीचे, तर कोणाला पद प्रतिष्ठेचे. पण त्या सामर्थ्याचा योग्य उपयोग कसा करायचा हे फार थोड्या लोकांना उमगते. याच विषयावर श्री स्वामी समर्थांनी दिलेला हा अद्भुत बोध आजही आपल्या जीवनाला दिशा देणारा आहे. एकदा अक्कलकोट जवळ एका गावातून एक श्रीमंत आणि शक्तिशाली मनुष्य स्वामींकडे आला. तो आपल्या पैशावर, ताकदीवर आणि अधिकारावर फार गर्व करत होता. गावातील लोक त्याला घाबरून हसत, कारण तो आपल्या शक्तीचा वापर लोकांना दाबण्यासाठी करत असतो. तो स्वामींच्या दर्शनाला येऊन म्हणाला, स्वामी, माझ्याकडे धन आहे, सत्ता आहे, शक्ती आहे, तरीही मनाला शांती नाही. कारण काय स्वामी? समर्थ त्याच्याकडे शांत नजरेने पाहत म्हणाले, तुझ्याकडे सामर्थ्य आहे, पण सद्बुद्धी नाही. तो मनुष्य गोंधळला. स्वामी म्हणाले, ज्याच्या हातात तलवार आहे तो रक्षणही करू शकतो, आणि जो संहारी प्रश्न तलवारीचा नसून ती धरणाऱ्या हाताचा आहे. स्वामींनी त्याला गावातील एक गरीब वृद्धाच्या घरी पाठवले. त्या वृद्धाकडे काहीच नव्हते, तरीही तो सदैव आनंदी होता. स्वामी म्हणाले, त्याच्याकडून शिक. त्याच्याकडे शक्ती नाही, पण समाधान आहे. त्याच रात्री त्या मनुष्याला स्वप्न पडले आणि स्वामी म्हणाले, शक्तीचा उपयोग स्वतःसाठी केलास तर अहंकार वाढतो, आणि तीच शक्ती दुसऱ्यांसाठी वापरली तर भगवंत प्रगट होतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या जीवनात परिवर्तन झाले. त्याने आपले धन गरिबांसाठी, आपली सत्ता न्यायासाठी आणि आपली शक्ती सेवेसाठी वापरायला सुरुवात केली. तेव्हाच त्याच्या मनाला खरी शांती मिळाली. श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातूनच आपल्याला शिकायला मिळतं. स्वामींनी आपल्याला अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे, असे आपण म्हणू शकतो. हीच अशीच एक स्वामींची घटना आहे, जे आपल्यासाठी प्रेरक ठरते. श्री स्वामी समर्थ चोळापाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं की गोंगाट तर होणारच. चोळापाची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळापाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळेपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळापा आपल्या एका स्नेहजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहताच राहतात. एका मुलाला भूक लागली आणि स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना चोळापाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, वळव यांच्यात जास्त नादी लागू नका. चोळापाची पत्नी आणि सासू चोळापाजवळ तक्रार करतात, पण चोळापा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या घरी घोलपस्वामीकडे जातात. घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थाबद्दल सांगतात. घोलपस्वामी सोन्यांचं लालूच देऊन आपले शिष्य करून असं पाहतात. वामनबुवा हे आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमच्या परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलपस्वामीकडे दगड घेऊन यास सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात, पण काहीही केल्याने त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायचा. घोलपस्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात, पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही, आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमनी स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते.
ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात, आपला बोध करतात. घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढायला करू नये. अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. आजही श्री स्वामी समर्थ आपल्याला हेच सांगतात. सामर्थ्य मिळणे ही कृपा आहे, पण त्या सामर्थ्याचा उपयोग करणे ही साधना आहे. जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते वाटा, धन असेल तर ते दान करा, शक्ती असेल तर ती दुर्लभांसाठी वापरा. कारण अहंकाराने वापरलेली शक्ती विनाश करते आणि भक्तीने वापरलेली शक्ती मोक्ष देते. जय जय श्री स्वामी समर्थ. या कथेतून अहंकार, सेवा, सद्बुद्धी आणि खरी शक्ती म्हणजे काय हे उमगते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.